नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सून 14 ते 16 मेपर्यंत अंदमानात दाखल होणार. 18 मेपर्यंत अंदमान व्यापेल आणि पश्चिमेकडे त्याची वाटचाल जोरदार चालू होईल. 25 मेपर्यंत मान्सून केरळपर्यंत पोहोचू शकतो. महाराष्ट्रातही तारखा येतील की ह्या तारखेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, परंतु मान्सूनचे आगमन आणि पेरणीचा काही एक संबंध नाही असं माझं मत आहे. परत सांगतो, मान्सूनचे आगमन आणि पेरणीच्या तारखा याचा काही एक संबंध नाही. आता पुढील हवामान अंदाज मी सांगणार आहोत. परंतु शेतकऱ्यांसाठी पेरणी योग्य व्हावी आणि योग्य त्याची उगवण व्हावी हे फार महत्त्वाचं असते. त्यासाठी ॲग्रीपॉवर घेऊन आलेले आहे टोकन यंत्र. आमचे टोकन यंत्र जे आहे ते परफेक्ट आहे. कपाशीचा एकच दाणा लागवड करते. अंतर तुम्हाला 4 इंचापासून 33 इंचापर्यंत होते. मशीन मागे ओढली तरी तुटत नाही आणि मेटलचे गेअर भारतात कुणीही बनवत नाही. अशा प्रकारच्या आमच्या मशीन आहे. मशीन जूनमध्ये मेच्या एंडिंगला संपतात, म्हणून लवकरात लवकर नंबरवर फोन करा आणि मशीन तुम्ही घेऊन घ्या. तर आता पुढील हवामान अंदाज बघा. मे महिन्याची आजची 3 तारीख आहे, 3 मे 2026. आता काय होणार की टेम्परेचर जवळपास 45-46च्या जवळपास गेलेलं होतं. लँड हे खूप गरम होते आणि विदर्भापासून आता प्री मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू होते. आता ॲक्च्युली प्री मान्सून ॲक्टिव्हिटी कुठून सुरू होत असते, तर दक्षिणेकडून प्री मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू होते. म्हणूनच लेट उत्तरेकडे प्री मान्सून ॲक्टिव्हिटी असतात. ज्यावेळी महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं असते त्यावेळी गुजरातमध्ये प्री मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू असतात. आता बघा, पूर्व विदर्भाकडून ह्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे. लगेच उद्या परवापासून ढगाळ वातावरण विदर्भात दिसायला सुरुवात होईल, परंतु 11 तारखेपासून जबरदस्त प्री मान्सून ॲक्टिव्हिटी संपूर्ण महाराष्ट्रात चालू होणार आहे आणि महिना अखेरपर्यंत कदाचित ह्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटी राहू शकतात. याच्यामध्ये काही ठिकाणी पाऊस, जबरदस्त पाऊस, त्यानंतर हवेचा वेग खूप जास्त आणि विजांचा कडकडाट, ह्यामुळे आता प्री मान्सून ॲक्टिव्हिटी सुरू होत आहे. शेतीचे कामं लवकरात लवकर करून घ्या. आपण वेळोवेळी हवामान अंदाज देतच राहू. ह्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटी 11 तारखेपासून सुरू होत आहे आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी ह्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटीमध्ये पाऊस येणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात आत्ता आपल्याला ॲक्च्युली चक्रीवादळ पाहायला एकही मिळालं नाही. चक्रीवादळं हे मान्सूनच्या ड्रायव्हरचं काम करतात. चक्रीवादळं जेवढे स्ट्रॉंग बनतील, विशेषतः महाराष्ट्रात पाऊस हा 2 भागात येतो, मान्सूनची पूर्वी शाखा आणि मान्सूनची पश्चिम शाखा. नैऋत्य मोसमी वारे हे पश्चिम शाखा नैऋत्य मोसमी वारे स्ट्रॉंग करतात आणि बंगालच्या उपसागरातील जे चक्रीवादळ असते हे पूर्वी शाखा स्ट्रॉंग करतात. त्याच्यामुळे मराठवाड्याचा बराचसा भाग, मराठवाड्यात पूर्वी शाखेचाही परिणाम असतो आणि पश्चिम शाखेचाही परिणाम असतो. जसं की विदर्भात ह्यावर्षी अल्निनो कंडिशन आहे. इंडियन ओशन डायपोल हे किती पॉझिटिव्ह राहील की तटस्थ राहील. सध्याच्या परिस्थितीत इंडियन ओशन डायपोल हा -9, म्हणजे जर का सांगायचं झालं तर पॉझिटिव्हच्या दृष्टीने सांगायचं झालं तर 0.9 + 0.9 पॉझिटिव्ह दिसतो आहे आपल्याला. म्हणजेच महाराष्ट्रात ठीक पाऊस होईल असा सध्याचा आकडा आहे. परंतु मी जो 15 मेला हवामान अंदाज देत असतो, हा संपूर्ण याच्यावरती जूनचं मी नियोजन पेरण्यांचं करत असतो. तर त्याच्यामुळे आता IODला आपण इंडियन निनोसुद्धा म्हणतो. म्हणजे जेवढा पॅसिफिक ओशनमधला म्हणजे प्रशांत महासागरातला आपल्याला निनो इंडेक्स जेवढा महत्त्वाचा आहे, त्या अल्निनो कंडिशनमध्ये आपल्याला IODचा सुद्धा इंडेक्स तेवढा महत्त्वाचा आहे. जसं की 2019 त्यानंतर त्याच्या आधीचे काही वर्ष होते, तर ज्यावेळेस अल्निनो कंडिशन होती आणि IOD पॉझिटिव्ह होता तरीही महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. परंतु पेरण्या आपल्याला खूपच काळजीपूर्वक कराव्या लागणार आहे. मला आत्ता सध्या असं वाटत आहे की 18 जूनच्या पुढे आपल्या पेरण्या जाणार आहे, लाँग टर्मचे इमेजेस पाहता. परंतु वेळ काय येईल हे सांगता येत नाही. कदाचित 18 तारीख आपण म्हणत आहोत तर ते 24 तारीखसुद्धा होऊ शकते. ठीक आहे. तर त्यामुळे आपण जो 15 तारखेला हवामान अंदाज देणार आहोत हा फार निर्णायक राहणार आहे. पेरणीच्या गडबड बिलकुल करू नका. दुबार पेरणी आपल्याला करायची नाही आहे, कारण तिथूनच आपलं पूर्ण नियोजन खोळंबते शेतकऱ्याचं. पेरणी योग्य व्हायला पाहिजे. मी पेरणी होईपर्यंत तुमच्या सोबत आहे. त्यानंतरसुद्धा मी हवामान अंदाज देत राहील. तर तुमच्या काही तांत्रिक काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. मी त्या प्रश्नाचे उत्तर देईल किंवा तुमची कमेंट घेऊन त्यावर एक व्हिडिओसुद्धा बनवू. कारण आत्ता शेतकऱ्यांना खरी गरज आहे योग्य हवामान अंदाज देण्याची. तर पेरण्यासाठी मी तुमच्यासोबत आहो. धन्यवाद.